आज आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जय भीम पॅन्थर एक संघर्ष जो आपल्या मराठी मातीमध्ये निर्माण झालेला चित्रपट आणि विशेषतः या चित्रपटाचे दिग्दर्शक हे निशांत धापसे जे आपले परभणीचे भूमिपुत्र आहेत आणि सेलू या ठिकाणचे आहेत आणि त्यांनी फार मोठा एक प्रोजेक्ट हाती घेतला आणि जय भीम पॅन्थर नावाचा एक चित्रपट जो आहे तो शूट केलाय. जो चित्रपट आता 11 मार्चला महात्मा फुले यांच्या जन्मदिनी संपूर्ण जगभर रिलीज होत आहे आणि या चित्रपटामध्ये परभणीमधील बरेच कलावंत जे आहेत ते त्यांनी काम केलेलं आहे. परभणीमधल्या बऱ्याच कलाकारांना संधी त्या चित्रपटामध्ये भेटलेली आहे. असंच या परभणीमधील एक उत्कृष्ट असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आपले अतुल साळवे हे देखील या चित्रपटामध्ये झळकत आहेत. चित्रपटामध्ये त्यांची एक कार्यकर्त्याची भूमिका आहे जे 75 mm पडद्यावर पाहायला निश्चितपणे सर्व प्रेक्षकांना आवडणार आहे. तर या ठिकाणी आमचे मित्र पंकज खेडकर यांच्या न्यू लाईफ ब्लड बँकेमध्ये आमच्या भंतेजी मुदितानंदजी व आमचे मार्गदर्शक कीर्तिकुमार बुरांडे यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कलावंतांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. तर मी आदरणीय आमचे धम्मगुरू भंतेजी मुदितानंद आणि आमचे भाई कीर्तिकुमार बुरांडेजी यांना विनंती करतो की त्यांनी अतुल साळवे यांचा सत्कार करावा. जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो की हा चित्रपट जो आहे तो चळवळीचा चित्रपट आहे आणि त्याचबरोबर हा जय भीम पॅन्थर या पर्टिक्युलर एखाद्या जातीचा चित्रपट नाहीये. एक संघटन कशा पद्धतीने असावं आणि त्या संघटनामधून समाजोपयोगी कामं कशा पद्धतीने करावी, समाजामध्ये घडणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्या संघटना करत असतात तशाच पैकी एक संघटना म्हणून जय भीम पॅन्थर एक संघर्ष किंवा जय भीम पॅन्थर ही एक संघटना या संघटनेच्या अनुषंगाने या संघटनेचं एकूण सर्व कार्य जे आहे या चित्रपटामध्ये फार मोठी स्टारकास्ट जी आहे ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये गौरव मोरे आहेत, वाडकर आहेत, चिन्मय उदगीरकर आहेत, आमचे मिलिंद शिंदे आहेत. हे यासारखी मोठमोठी स्टारकास्ट जी आहे ती याच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे हा चित्रपट जो आहे तो आपल्या महाराष्ट्रभर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालणार आहे. मी सर्व बांधवांना या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो की हा चित्रपट जो आहे तो सर्वांनी पाहावा. या चित्रपटामध्ये जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमचे मित्र माझा तो विद्यार्थीच आहे अतुल साळवे हा या ठिकाणी आहेत. या अतुल साळवे याची भूमिका याच्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका वठवलेली आहे. त्याचबरोबर आमचा शुभम जो अतिशय लाडका आहे, पूर्ण परभणीचाच लाडका आहे तसा तो. तर या शुभमचे गाणे जे आहेत ती गाणी या चित्रपटामध्ये आहेत. गाण्यामधलं त्याच्यात आंबेडकरी गीतांचं बाप माणूस ज्याला आपण उल्लेख करतो ते म्हणजे आनंद शिंदे यांनी देखील त्यांचं तोंड करून कौतुक केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाला संगीत जे आहे ते देखील परभणीच्याच भूमिपुत्राने दिलेलं आहे आणि तो परभणीचा भूमिपुत्र दुसरा तिसरा कोणीच नाही तर आमचा रोहित नागभिडे आहे ज्याने खूप चांगल्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे आणि विशेषतः फिल्मफेअर अवॉर्ड असेल किंवा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार असेल यासारखे पुरस्कार जे आहेत त्यांनी मिळवलेली आहेत. असा परभणीचा गुणी संगीतकार रोहित नागभिडे यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे. तर मी या प्रसंगी आदरणीय आमचे भाई आमचे मार्गदर्शक भाई कीर्तिकुमार बुरांडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात आणि जाहीरपणे आवाहन या चित्रपटाच्या. आज या ठिकाणी आपल्या न्यू लाईफ ब्लड बँकेमध्ये आपण ज्या पाहुण्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे ते सर्व आपल्या
स्नेहभावापैकी, जिव्हाळ्यापैकी आणि परिवारापैकी दोघे सदस्य आहेत. भदंत मधुकरांची थेरो यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ मस्के सर असतील, डॉक्टर न्यू लाईफ ब्लड बँकेचे प्रमुख असतील डॉक्टर पंकज खेडकर असतील, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर राजेश रणकांबे सर असतील. या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे जे काही नवीन पिक्चर येऊ घातलेला आहे, पॅन्थर जय भीम नावाचा एक संघर्ष, जय भीम पॅन्थर, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रमोशन झालेलं आहे. आणि 11 तारखेची लोक साधारणतः गेल्या 1 महिन्यापासून वाट पाहत आहेत. आणि त्या पिक्चरचं वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी सुद्धा निशांत धापशे यांनी भोंगासारख्या वगैरे आणखी बऱ्याचशा चित्रपटाला त्यांनी असिस्ट केलेलं आहे यापूर्वी. परंतु स्वतंत्रपणे त्याला स्वतंत्र एक नवीन प्रोजेक्ट करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे. प्रमोशन करताना आमच्या मनामध्ये तीच भावना आली. याच्यामध्ये समजा आपला अतुल साळवे आहे, ज्याला गाणे म्हणायची संधी मिळाली, आपला शुभम आहे लाडका मस्के, त्याचबरोबर त्याला म्युझिक देता आलं, संगीत या ठिकाणी आपला जवळचा स्नेह आहे रोहित नागबडे, किंवा त्याच्यानंतर पण आणखी आपल्या परभणी जिल्ह्यातले काही कलावंत आहेत, त्यांना पण संधी दिलेली आहे. बघा, एक डायरेक्टर आपल्या जवळचा, आपल्या परिसरातला, आपल्या जवळचा माणूस कामाला लागला, एवढ्या मोठ्या माणसाला संधी देऊन तो सगळ्याला सोबत घेऊन काम करतोय, ही आपल्यासाठी महत्वाची बाब आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल या पिक्चरचं, पहिलं जर तो पिक्चरचं जर खरं यश असेल, ते पिक्चर बघितल्याच्या नंतर यांच्या कामाबद्दलची आपल्याला अनुभूती येईल. पण चित्रपटगृहापर्यंत जाण्यासाठी 2च गोष्टी काफी आहेत की जे चित्रपटाचं नाव आहे, विषय, ते आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेले जे काही कलाकार आहेत हे सगळे आपल्याला जिव्हाळ्याचे, आपले संबंध असणारे कलाकार आहेत. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या मराठवाड्यातल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्याच्यामध्ये घेतलेले कलाकार असतील किंवा वरच्या लेवलचे जे काही मिलिंद शिंदे सारखे कलाकार आहेत, समजा हे जे काय आहेत ना, हे स्वतःला त्या सगळ्या कलेमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला खपून घेतलेले माणसं आहेत सगळे. आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये जरी एकीकडे काम करीत असले तरी बी त्यांनी समाज, मानवता ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याला अनन्यसाधारण महत्व आतापर्यंत स्वतःच्या आयुष्यामध्ये दिलं असल्यामुळं त्यांची मराठी रसिकावरती एक वेगळ्या प्रकारची छाप आहे. म्हणून आमचा निशांत धापशे असेल, त्यांनी दिलेली जे काही ह्या लोकांना जी काही संधी असेल किंवा मोठे काय कास्ट केलेले काही मोठे महाराष्ट्रात गाजलेले कलावंत असतील, यांना सोबत घेऊन हे जे काही नवीन प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे ह्याच्यामध्ये 100% त्याच्यामध्ये भरभरून त्याला प्रेक्षकांची त्याला दाद मिळणार आहे. कारण ते आमच्या मातीतल्या माणसाने निर्माण केलेली कलाकृती असल्यामुळं त्याला भरभरून लोक जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जे काही भाग आहे की समाज आज तरी किमान एवढ्या भूमिकेवर असतो की जर आमचे लेकरं, जर आमचे माणसं काही चांगलं जर करण्यासाठी निघत असतील बाबासाहेबांच्या नावाने, तर वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु त्याला भरभरून प्रतिसाद द्यायचा, एवढी किमान आतापर्यंत लोकांची भूमिका राहिलेली आहे. आणि ती लोक वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका पार पाडली आहे. ज्यांच्यापाशी पैसे असतील त्या लोकांनी या ठिकाणी चित्रपट जे काय त्यांनी बुक करून सामान्य माणसाला कसं तिथपर्यंत नेता येईल किंवा त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल हे सुद्धा करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीच्या नंतर माझ्या मनामध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारची अपेक्षा निर्माण झालेली आहे की आज जे काही समाजामध्ये असेल किंवा चळवळीमध्ये जे काही तीव्र लढ्याबद्दलची जे काही उदासीनता निर्माण झालेली आहे, संघटना बांधणी कशी असावी, संघटनेसाठी त्या ठिकाणी त्याग काय केला पाहिजे, संघटना बळकट करीत असताना, समाज बळकट करीत असताना आपण कशा पद्धतीने लोकांशी आपण संपर्क केला पाहिजे, लोकांमध्ये कसं मिसळलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आता या 10-5 वर्षामध्ये हळूहळू उणीव भासत चाललेली आहे आणि ते सगळं बोचट चाललेलं आहे. मी त्या चित्रपटगृहाकडे अशा भावनेने बघतो की कदाचित तो चित्रपट आपण सगळ्यांनी बघितल्याच्या नंतर ह्या सगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल आणि एकंदरीत समाजाला, आंबेडकरी चळवळीला त्याच्यापासून एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळेल, अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. माझ्या त्या चित्रपटाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती करतो, काही झालं तरी चालेल की एक वेळ ते जाऊन चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघा. या सगळ्या आपल्या मातीतल्या कलावंतांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम करा. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, जय भीम. उपस्थित सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम माझा मानाचा जय.
आणि तुम्ही मला इथे सन्मानाने बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आमचे पंकज भाऊ केटकर, आमचे गुरुवर्य सिद्धार्थजी मस्के सर, आमचे गुरु भाई साहेब, आमचे गुरुवर्य बंटीजी यांचे मी पुनश्च आभार मानतो. आणि हा चित्रपट खरंच सगळ्यांनी का पाहावा त्याचं एक कारण असं आहे की खरी संघटना म्हणजे काय असतं, संघटनेची व्याख्या काय असते आणि ती संघटना कशी अस्तित्वात येते आणि कशी नष्ट होते याच्यावर चांगल्या प्रकारे निशांत धापसे यांनी एक सुंदर प्रकारे लेखनातून डायरेक्शन त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये असं हिरो असं काही नाही, पण एक सामाजिक समस्या जे समाजामध्ये आतापर्यंत चालत आले, धार्मिक तेढ असो किंवा जातीय दंगली असो, हे का घडतात याच्यावर एक सुंदर प्रकारे आणि सर्व धर्म समभाव हे मेसेज त्याच्यामध्ये यांनी दाखवलेलं आहे दिग्दर्शकांनी. आणि हा विषय थोडासा आगळा वेगळा विषय आहे, कॉमन विषय नाहीये. त्यामुळे मला वाटतं हे सर्वांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद मला इथून बोलवल्याबद्दल. थँक्यू. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा काही. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा काही. द्वेषाने समतेचे विश्व नासले, भीमाने गुलामीचे बंध तोडले. जय भीम घोष होऊ दे, जय भीम घोष होऊ दे, जय भीम घोष होऊ दे, जय भीम घोष होऊ दे. नियती ही थकली रे शोषणास आमच्या, कधी वसेल प्रेम भाव दूषित बणी तुमच्या. नियती ही थकली रे शोषणास आमच्या, कधी वसेल प्रेम भाव दूषित मणी तुमच्या. पॅन्थरच्या नावाने उचलूया विडा, जातीवादी विषमतेला देऊया तडा. स्वाभिमानी रक्त उसळू दे, क्रांतीचे रान पेटू दे. स्वाभिमानी रक्त उसळू दे, क्रांतीचे रान पेटू दे, रान पेटू दे. जय भीम घोष होऊ दे, जय भीम घोष होऊ दे, जय भीम घोष होऊ दे, जय भीम. लेखणी भीमाची 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 हो देखणी, तीन घडवली आमची जिंदगानी. लेखणी भीमाची 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 हो देखणी, तीन घड